हॅलो 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 हॅलो. तर चला आता आपण शिकायचं आहे आपल्याला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. तर सगळ्यात पहिले जर आपल्याला पुढचे कन्सेप्ट शिकायचे असेल तर पहिले आपल्याला बेसिक कन्सेप्ट बरोबर करायला लागेल. कारण की आज रोजी आपण बीएससी ला शिकणार आहोत. बीएससी मध्ये आपण ऍडव्हान्स लेवलचं फिजिक्स शिकणार आहोत. तर त्याच्यासाठी सर्वात पहिले बेसिक पूर्ण पाहिजे. आणि विश्वास ठेवा, बेसिक जर चांगलं केलं तर बाकी सगळं व्यवस्थित होते. तर बेसिक मध्ये आपण आता डिस्टन्स पाहणार आहोत, मग डिस्प्लेसमेंट पाहू. तर पाय डिस्टन्स काय असते. तर आता डिस्टन्स पाय आपल्याला काय भेटू राहिलं. तर डिस्टन्स म्हणजे काय असते. डिस्टन्स म्हणजे कोणत्याही दोन पॉइंट मधली लेंथ. काय असते डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे कोणत्याही दोन पॉइंट मधली लेंथ. मग आपण जर समजा पॉइंट ए घेतला आणि पॉइंट बी घेतला, तर इथून पासून तर इथपर्यंत जर आपण टेप लावून मोजलं तर ते लेंथ होणार. म्हणजेच काय होणार, ते डिस्टन्स होणार. आणि डिस्टन्सलाच आपण मराठीत काय म्हणतो, अंतर म्हणतो. तर डिस्टन्स काय होते. डिस्टन्स इज द लेंथ बिटवीन टू पॉइंट्स. लेंथ बिटवीन एनी टू पॉइंट्स. कोणत्याही दोन पॉइंट्स मधली जे लेंथ असते त्याला आपण काय म्हणतो, त्याला म्हणतो आपण डिस्टन्स. काय म्हणतो, डिस्टन्स. आणि डिस्टन्सचं जे एसआय युनिट आहे ते काय, एसआय युनिट आहे याचं मीटर आहे. काय, मीटर, ज्याला आपण स्मॉल एम ने दर्शवतो. त्यासोबतच हे झालं डिस्टन्स. आता डिस्प्लेसमेंट काय असते ते सांगतो. डिस्प्लेसमेंटला मराठीत म्हणतात विस्थापन. काय म्हणतात, विस्थापन. विस्थापन म्हणजे माहित आहे आपल्याला, विस्थापन म्हणजे एका जागेवर निघाला आणि दुसऱ्या जागी पोहोचला. तर पहा, हा ए पासून बी पर्यंत पोहोचला. तर ए पासून बी पर्यंत पोहोचण्याचे सपोज आपण दोन रस्ते घेऊ. पहिला रस्ता हा वाला आणि दुसरा रस्ता मी दुसऱ्या कलरनं दाखवतो. तर दुसरा रस्ता पहा, हा दुसरा वाला रस्ता. कोणता, जो वेगळ्या कलरचा आहे तो दुसरा वाला रस्ता. तर पहिला रस्ता आणि दुसरा रस्ता. तर आपण जेव्हा या पहिल्या रस्त्यानं जातो किंवा दुसऱ्या रस्त्यानं जातो, तर दुसरा रस्ता म्हणजे एक अंतर झालं प्रकारचं. पहिला पण अंतर झालं, पण दुसरा काय झाला, लॉंग कट झाला. म्हणून ध्यान ठेवा, हा जो लॉंग कट असतो ना, हा लॉंग कट जो दुसरा वाला, तो कोण आहे, तो आहे डिस्टन्स. कोण आहे, डिस्टन्स. आणि हा जो शॉर्टकट असतो स्ट्रेट, ज्याला सरळ जायचं असते, तो कोण असतो, तो असतो डिस्प्लेसमेंट. म्हणजे हा जो शॉर्टकट आहे दुसरा वाला, त्याला आपण काय म्हणतो, तो शॉर्टकट आहे डिस्प्लेसमेंट. शॉर्टकटला काय म्हणणार आपण, डिस्प्लेसमेंट. मग याची डेफिनेशन बनवू. मग पहा, ए पॉइंट जर माझा सुरुवातीचा पॉइंट असेल, तर सुरुवातीचा पॉइंट म्हणजे त्याला आपण काय म्हणणार, इनिशियल पॉइंट. काय म्हणणार, इनिशियल पॉइंट. आणि बी काय झाला, बी झाला माझा फायनल पॉइंट. काय झाला, फायनल पॉइंट. तर पहा, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असते, हे असते लेंथ बिटवीन, किंवा लेंथ म्हटल्यापेक्षा आपण शॉर्टकट असतो तो, मग शॉर्टकटला म्हणणार आपण शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स. कोणते आहेत ते दोन पॉइंट्स, इनिशियल पॉइंट अँड फायनल पॉइंट. दॅट इज आय डॉट ई, इनिशियल पॉइंट अँड फायनल पॉइंट. म्हणजेच इनिशियल आणि फायनल पॉइंट मधला काय, इनिशियल आणि फायनल पॉइंट मधलं कमीत कमी अंतर, त्याला काय म्हणतो आपण, डिस्प्लेसमेंट म्हणतो. आणि याचं बी एसआय युनिट काय, याचं पण एसआय युनिट आहे मीटर. काय, मीटर. बस एवढंच पाहायचं आहे आपल्याला. याच्यानंतर फक्त दोन कन्सेप्ट आहेत, पाहिले की मग होऊन जाते. तर सोबतच ध्यान ठेवा, हे जो डिस्टन्स आहे, या डिस्टन्सला डायरेक्शन नाही. आपण ए पॉइंट वरून जर समजा आपण दुसऱ्या रस्त्यात जातो, बी पॉइंट जर पाहतो 2 नंबरच्या रस्त्यानं, तर 2 नंबरच्या रस्त्यानं आपल्याला डायरेक्ट बी नाही दिसत. म्हणजे डिस्टन्सला डायरेक्शन नसते. डिस्टन्सला डायरेक्शन नसते. इथं डायरेक्शन नाही राहत, याला डायरेक्शन नसते. पण पण मॅग्नेट्यूडला, आपल्या डिस्प्लेसमेंटला काय असतो, डिस्प्लेसमेंटला डायरेक्शन असतो. म्हणजेच पहिल्याला डायरेक्शन नाही आणि दुसऱ्याला डायरेक्शन आहे. त्यानंतर पहा, डिस्प्लेसमेंट झालं, डिस्टन्स झालं. आता आपण पाहणार आहोत स्पीड आणि व्हेलॉसिटी. बस हेच शिकायचं आपल्याला. बस एका मिनिटात कन्सेप्ट एंड होते, मग आपण आपल्या टॉपिक वर येऊ. तर पहा, स्पीड काय असते. मग स्पीड असते, स्पीडचा फक्त फॉर्म्युला आठवण ठेवायचा. स्पीड असते डिस्टन्स अपॉन टाइम. काय असतो, डिस्टन्स जे आपण कव्हर केलं आणि जर आपण टाइम मध्ये त्यानं डिवाइड केलं तर आपल्याला स्पीड भेटते. म्हणजे काहीच नाही, जर समजा आपल्याला 10 किलोमीटर जायचं ना, आपण जर एका तासात गेलो तर आपली स्पीड झाली 10 किलोमीटर अपॉन 1, म्हणजे 10 किलोमीटर प्रति तास. तर स्पीड म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम. आणि हे जे स्पीड असतो याला पण डायरेक्शन नसते. म्हणजे ती कोणती क्वांटिटी आहे, हे स्केलर क्वांटिटी आहे. तर स्केलर क्वांटिटी म्हणजे अशी क्वांटिटी ज्याला फक्त काय, ज्याला फक्त मॅग्निट्यूड आहे. सोबतच पहा, इथं आपण डिस्प्लेसमेंट पाहिलं होतं, ते डिस्प्लेसमेंट व्हेक्टर क्वांटिटी आहे. कोणती क्वांटिटी आहे, व्हेक्टर क्वांटिटी आहे. तर आपण व्हेक्टर क्वांटिटी पाहणार, एकच मिनिट. तर हे आहे व्हेक्टर क्वांटिटी, याला म्हणणार आपण व्हेक्टर क्वांटिटी. तर व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे अशी क्वांटिटी किंवा अशी क्वांटिटी ज्याला काय, ज्याला मॅग्निट्यूड आहे. काय, मॅग्निट्यूड
सोबतच ज्याला काय आहे डायरेक्शन आहे, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन जर असलं तर समजून चला कोणती क्वांटिटी आहे ती वेक्टर क्वांटिटी आहे. तर स्पीड कोणती क्वांटिटी झाली, स्केलर, स्पीडला डायरेक्शन नाही. सोबतच आता पाहणार आपण व्हेलॉसिटी. हे जे आहे ना पूर्ण फिजिक्सचं बेसिक आहे, आपल्याला फिजिक्स 3 वर्ष शिकायचं आहे. मग पहा व्हेलॉसिटी काय असते. तर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युलाच इथं तयार होतो की व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू जिथं आपण डिस्टन्स वापरलं तिथं वापरायचं डिस्प्लेसमेंट. काय वापरायचं, डिस्प्लेसमेंट. तर व्हेलॉसिटी असते डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. पण व्हेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट नुकतं फक्त डिस्प्लेसमेंटच नसतो, तो डिस्प्लेसमेंट मध्ये आलेला बदल असतो. म्हणजेच आपण म्हणणार चेंज इन डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. चेंज इन डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. चेंज इन डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे काय म्हणणार आपण त्याला, व्हेलॉसिटी म्हणणार. म्हणजे जसं जसं डिस्प्लेसमेंट वेळोवेळी चेंज झालं त्याला आपण काय म्हणणार, व्हेलॉसिटी म्हणणार. फक्त एवढंच आठवण ठेवायचं, डिस्प्लेसमेंट मध्ये आलेला बदल टाइम नुसार त्याला काय म्हणतो आपण, व्हेलॉसिटी. म्हणजे काहीच नाही, जर समजा आपण ए पॉइंट पासून जाणार आहोत आपण बी ला, बी पासून पुन्हा चाललो आपण सी ला, सी पासून पुन्हा चाललो आपण डी ला, तर अशा वेळी पहा ए टू बी, बी टू सी आणि सी टू डी असं जावं लागत आहे. मग ए टू बी चाललो, मग ए टू बी जात असताना ए टू बी चं डिस्प्लेसमेंट वेगळं राहणार, बी टू सी चं डिस्प्लेसमेंट वेगळं राहणार, सी टू डी चं डिस्प्लेसमेंट वेगळं राहणार. या सगळ्या डिस्प्लेसमेंट मध्ये आलेला बदलाव जो असतो म्हणजे फायनल मायनस इनिशियल, त्याला जर आपण टी टाइम ने डिवाइड केलं तर समजून चला आपल्याला काय भेटतो, आपल्याला भेटतो व्हेलॉसिटी. आणि व्हेलॉसिटीचं पण एसआय युनिट जे आहे, तर स्पीड म्हटलं तर या स्पीडचं एसआय युनिट राहिलं. स्पीडचं एसआय युनिट काय, स्पीड म्हणजे डिस्टन्स, डिस्टन्सचं मीटर आणि टाइमचं सेकंद. म्हणजे याचं युनिट काय, एसआय युनिट मीटर पर सेकंद. सेम व्हेलॉसिटीचं पण एसआय युनिट तेच आहे, एसआय युनिट आहे व्हेलॉसिटीचं मीटर पर सेकंद. काय, मीटर पर सेकंद. याला म्हणणार आपण व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी म्हणजे फक्त समजून घ्यायचं की तो चेंज इन डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. समजलं नाही तर ध्यान नाही द्यायचं, पुढे चाललं जायचं. तर ध्यान ठेवा, व्हेलॉसिटी म्हणजे चेंज इन डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, बाकी पुढे चाललं जायचं. स्पीड तर माहिती आहे आपल्याला, डिस्टन्स अपॉन टाइम. आणि व्हेलॉसिटी बी कित्येक वेळा डिस्टन्स अपॉन टाइमच होते, कारण की डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये जास्त काही बदल येत नाही. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आता सर्वात मेन जे आता आपल्या एक कन्सेप्ट मध्ये आपल्याला आता कामाचं आहे ते म्हणजेच ऍक्सेलरेशन. काय, ऍक्सेलरेशन. तर पहा ऍक्सेलरेशन काय असते. ऍक्सेलरेशनला आपण स्मॉल ए ने डिनोट करतो. तर जसं व्हेलॉसिटी, जसं डिस्प्लेसमेंट आहे तशीच व्हेलॉसिटी पण आहे. मग पहा काय असतो, जर समजा आपण सपोज हा रोड आहे एक, त्या रोडवर आपण एक वाहन चालवलं. मग या रोडवर आपण एक वाहन चालू आणि त्या वाहनाची आपण स्पीड घेऊ. तर पहा हा रोड आहे, रोडवर एक वाहन चालवलं, सपोज हे एक वाहन घेतलं, वाहन चालवलं रोडवर. तर हे जे रोडवर चालवलेलं वाहन आहे, हे वाहन सध्या एका ठिकाणावर आहे, म्हणजे सध्या निघालेलं नाही किंवा त्याची सुरुवातीची स्पीड आहे इथं, तर ते जे स्पीड राहणार त्याला आपण यू म्हणणार. त्याच्यानंतर ते वाहन थोड्या वेळानं इथं पोहोचणार. कुठं पोहोचणार, तर आपण दुसऱ्या प्लेसवर पकडू, दुसरं ठिकाण. तर दुसऱ्या ठिकाणावर वाहन पोहोचलं. दुसऱ्या ठिकाणावर पोहोचलं असताना त्याची स्पीड काय, हे काय झाली, व्हेलॉसिटी. त्याची व्हेलॉसिटी झाली व्ही. यू होती त्याची सुरुवातीची व्हेलॉसिटी. काय होती, सुरुवातीची व्हेलॉसिटी, सुरुवातीची व्हेलॉसिटी. आणि हे जी होती व्ही, यू होती सुरुवातीची व्हेलॉसिटी आणि व्ही जी होती ही शेवटची व्हेलॉसिटी होती. कोणती व्हेलॉसिटी होती, शेवटची. तर सुरुवातीला आपण इनिशियल म्हणतो. काय म्हणतो, इनिशियल. आणि शेवटचीला आपण काय म्हणतो, फायनल म्हणतो. तर पहा या पॉइंट पासून, सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत आपली गाडी चालली. जाण्यासाठी जर गाडीला टी टाइम लागला तर आपण त्याला टाइम टी घेऊ शकतो. आपण काय म्हणू, याला टाइम टी म्हणू. तर माझं ऍक्सेलरेशन इथं काय होणार, तर ऍक्सेलरेशन काय होणार, आता ऍक्सेलरेशन म्हणजे ते होणार चेंज इन व्हेलॉसिटी. चेंज इन व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी मध्ये आलेला बदल अपॉन टाइम टी, अपॉन टाइम टी. मग व्हेलॉसिटी मध्ये कसा बदल आला, तर शेवटची जी व्हेलॉसिटी होती, पहिली सुरुवातीला यू होती आणि शेवट काय झाला, व्ही झाला. म्हणजे सुरुवातीला वेगळी होती आणि शेवटी नंतर आला, म्हणजेच व्हेलॉसिटी मध्ये आलेला बदलाव. एक मिनिट फक्त, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी. तर फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम जर केलं तर आपल्याला काय मिळाला, आपल्याला मिळाला ऍक्सेलरेशन. तर फायनल व्हेलॉसिटीला कॅपिटल व्ही ने आणि इनिशियल व्हेलॉसिटीला स्मॉल यू ने आपण डिनोट करतो आणि टाइमला आपण टी ने डिनोट करतो. तर हे झालं आपलं ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन काय होणार, व्ही मायनस यू अपॉन टी. व्ही म्हणजेच काय असतो, व्हेलॉसिटी, टी म्हणजे
टाइम आणि ए म्हणजे ऍक्सलरेशन. मी इथे लिहून देतो. यू व्ही म्हणजे फायनल व्हेलॉसिटी. एकच मिनिट हा, एकाच मिनिटात मी व्हेलॉसिटी लिहून घेतो. व्ही म्हणजेच फायनल व्हेलॉसिटी, यू म्हणजेच इनिशियल व्हेलॉसिटी आणि टी म्हणजे टाइम. याचं एसआय युनिट काय होणार? त्याचं एसआय युनिट राहणार मीटर पर सेकंद. काय राहणार? नाही, मीटर पर सेकंदचा स्क्वेअर हे याचं एसआय युनिट राहणार. तर अशा प्रकारे आपण एसआय युनिट पाहून घेतलं. अशा प्रकारे आपण पुढे गेलो. चला आता आपण काय पाहिलं? ऍक्सलरेशन पाहिलं. तर जस्ट मिनिट, एकच मिनिट. ऍक्सलरेशन झालं आपलं अशा तऱ्हेने आणि आपलं काय झालं? अशा प्रकारे आपलं व्हेलॉसिटी झालं.